रुद्रांशला स्कूलमध्ये त्याच्या किट मिळणार होतं, कारण त्याची स्कूल लवकरच चालू होणार होती. त्याचसाठी आम्ही स्कूलमध्ये निघालो होतो. आता याला वाटत होतं की आम्ही स्कूललाच निघालो, म्हणून तो मला तिथे गेल्यानंतर विचारतो की माझी बॅग कुठे आहे. तर म्हटलं आज तुला नवीन बॅग मिळणार आहे. मग मात्र तो खूप खुश झाला. आता आतमध्ये गेल्यानंतर त्याने बुक्स बघितले आणि जे ड्रॉइंगचं बुक होतं ते त्याला खूप आवडलं आणि तो त्याच्याकडेच बघून सारखं सारखं म्हणत होता की हे माझं आहे, हे माझं आहे. मी त्याला म्हटलं हेच नाही आहे तुझं, हे सगळं बॉक्स जे आहे ते तुझंच आहे. याच्यामध्ये होमवर्कच्या ज्या बुक्स होत्या त्या ह्या वर्षी नवीन ॲड झाल्या होत्या. आता इथे सगळ्या बुक्स त्याला दिल्या आणि त्यानंतर स्कूलची बॅगसुद्धा दिली आणि ते नोट डाऊन करून ठेवलं. तर त्यानंतर आम्हाला घ्यायचा होता युनिफॉर्ममध्ये त्याला 2 पॅन्ट, 2 टी शर्ट्स आणि जर्किंगसुद्धा भेटतं. आता पॅन्ट ज्या असतात त्याच्यात ती त्याला एक ट्रॅक पॅन्ट भेटते आणि एक जी असते ती शॉर्ट पॅन्ट भेटते. गेल्या वर्षी मी त्याला कपडे न घालताच घेऊन गेले होते, त्याच्यामुळे त्याला ते कपडे नंतर खूप शॉर्ट व्हायला लागले होते. म्हणून यावेळी म्हटलं की जेव्हा पण कपडे घ्यायचे आहेत त्यावेळी त्याला ट्राय करायचे, तिथंच प्रॉपर घालून बघायचे आणि मगच घ्यायचे. आता थोडासा मोठा शर्ट मी घेतला होता, कारण धुतल्यानंतर तो आकसतो आणि थोडाफार वरतीही येतो. आणि पॅन्ट घेतानाही मोठीच घ्यायची, कारण नंतर ती शॉर्ट होत जाते आणि रुद्रांशची उंची पटपट खूप वाढती आहे. त्याच्यामुळे मी घेतानाच थोडेसे मोठे कपडे घेतले होते. आता हे जर्किंग जे असतं ते त्यांच्या किटमध्येच त्यांना भेटतं, कारण हिवाळा चालू होतो आणि त्यावेळी मुलांना जर्किंग वगैरे घालून पाठवतात. तर ते त्यांच्या स्कूलचंच प्रॉपर जर्किंग असावं म्हणून ते पाठवतात. ज्यावेळी पीटीचा दिवस असतो त्या दिवशी ही ट्रॅक पॅन्टसुद्धा त्यांना घालायची असते, त्याच्यामुळे एक ट्रॅक पॅन्ट आणि एक शॉर्ट चड्डी त्यांच्या किटमध्ये येत असते. टिफिन आणि वॉटर बॉटल जी असते ती आपल्याला स्वतःला घ्यायची असते. एवढ्या दिवसातून ऋतू स्कूलमध्ये गेला तरी सुद्धा तो अजिबात अनकम्फर्टेबल नव्हता किंवा घाबरला नव्हता. तो सगळ्यांसोबत एकदम फ्रेंडली वागत होता, कारण त्याचे टीचर जे होते चांगले ओळखीचे झाले होते, कारण तो ट्युशनलाही तिथेच जातो आणि स्कूलसाठीही तिथेच जातो. त्यानंतर आम्ही बॅग वगैरे सगळी पॅक केली आणि त्याची एक्साइटमेंट बघा ना, त्यालाच ती बॅग अडकवायची होती. ती कधी पॅक करते मी आणि कधी त्याला अडकवते असं झालं होतं. त्याचं म्हणणं असं होतं की माझी बॅग आहे, मीच घेणार. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यू सगळं मिळालं, त्याच्यामुळे त्याची खूप जास्त एक्साइटमेंट होती. आता टीचरांना जाताना बाय बाय केलं आणि त्यानंतर निघालं. तर बाहेर आल्यानंतर खेळल्याशिवाय तर आम्ही कधी जात नाही, त्याच्यामुळे इथे थोडंफार खेळलो आणि त्यानंतर आम्हाला ID सुद्धा मिळाली होती ऋतूची. आता ही ID यासाठी असते की जेव्हा मम्मी पप्पा स्कूलमध्ये घ्यायला येत नाहीत, दुसरं कोणी स्कूलमधलं अदर घ्यायला जातं, तेव्हा ही ID त्यांच्यासोबत पाठवायची असते, तरच त्या मुलाला घरी सोडतात. आमचं इथे बसून निवांत शूज घालणं हे नेहमीचंच आहे. स्कूल चालू असताना पण इथे स्लाईड करायची होती म्हणून पटकन स्लाईडवरती गेला आणि खेळून आला. आता त्यानंतर आम्ही घरी निघालो आणि हा काही त्यांनी इकडे पसारा घालून ठेवला होता. त्याला जेव्हा मी विचारलं की ऋतू हे काय करतोयस, तर तो मला म्हणतो की लाईन लावली आहे. मी म्हटलं कशाची लाईन, तर मग होमवर्कची लाईन लावलेली आहे. एवढे सगळे बुक्स जे आहेत त्याच्या फक्त 6 महिन्याचे बुक्स आहेत. तर असा काही होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.